नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आपण इथं 5-6 अंडी घेतलेली पाहू शकता. 5-6 तसं 7-8 घेतलेली आहेत पाहू शकता. 7-8 अंडी घेतलेली. मैत्रिणो, अंड्याची भाजी खाऊन खाऊन तर कंटाळा आला. पण चला आज मग आपण मस्त अशी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवूया. ती तुम्हाला नक्कीच आवडेल भाजी. इथं मिक्सरचा बाऊल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये टाकले खोबरं. त्याच्यानंतर टाकायचं 1 इंचाचं आलं घेतलं आहे, ते सुद्धा कट करून टाकणार आहे पहा. त्याच्यानंतर टाकायचं आहे लसूण. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आहे आपल्याला टाकून घ्यायची मैत्रिणी पाहू शकता. त्याच्यानंतर थोडेसे धने टाकून घ्यायचे. चला आता हे वाटण अगदीच मस्त असं वाटून घेऊया. अगदी साधी सोपी आहे मैत्रिणी. 5 मिनटात तयार होणारी ही भाजी. चला मग काहीतरी नवीन मस्तपैकी हटके आपल्याला आज अशी रेसिपी बनवायची. त्या रेसिपीचं नाव आहे अंडे का पंडा. चला मग हा अंडे का पंडा कसा आहे तो तरी पाहूया. जिरी मोहरी टाकलेली आहे, तेलात कढीपत्ताही टाकला आहे, छान तडतडला आहे पहा मैत्रिणो. त्याच्यानंतर आपल्याला लगेच 2 मोठे मोठे कांदे मी घेतले होते चिरून बारीक कट करून, ते सुद्धा टाकलेत पहा. आणि कांदे आता चांगलेच अगदी परतून द्यायचे बरं का आपले. मग आजचा हा अंडे का पंडा हाही तरी कसा तो तरी पाहूयात. चला पहा बरं मैत्रिणो, खरंच खूप चवदार आहे. चवही खूप छान लागते. आणि हा अंडे का पंडा अक्षरशः मुलांनासुद्धा खूप म्हणजे खूप आवडतो. कांदा अगदीच छान पद्धतीने परतत आलेला आहे. त्याच्यानंतर 2 टॅमॅटो घेतलेली बारीक कट करून तीसुद्धा मी टाकलेत पहा. टॅमॅटो आणि कांद्याचं प्रमाण थोडं जास्तच लागतं ह्या भाजीला, तेव्हाच आपल्या भाजीला छान चव येते पहा. तुम्हाला बी आता सुचलं नसेल अंडे का पंडा म्हणजे नक्की काय आहे. मग पहा तर खरं, अंडे का पंडा ही एवढी छान रेसिपी आहे मैत्रिणो. पहा तर खरं एकदा. चला तिकडं मस्त जरा परतच तोपर्यंत इकडे पुढची तयारी घेऊया. हो काही तर अंडी पूर्ण सोलून घेतलेली आहेत आणि आता मी घेणार आहे किसणी. ह्या किसणीने पूर्ण आपली अंडी अशी किसून घ्यायच्यात पहा मैत्रिणो. पहा मैत्रिणो, अगदी छान असं मस्त किसून घ्यायची. आणि तुम्हाला दाखवते बी कसा त्याचा किस पडला आहे त्या अंड्याचा, तो सुद्धा पहा. अगदी झटपट रेसिपी आहे, मस्तपैकी आहे. अक्षरशः लहान मुलांना आवडणार, तुमच्या तीसुद्धा खूप आवडीने खातात. अशा पद्धतीने आपल्याला सगळी अंडी किसून घ्यायच्यात. चला आता इकडं कांदा आहे मस्त परतलेला आहे, टॅमॅटो बी छान परतलेला आहे. चला त्याच्यात काही सुके मसाले घालून घेऊया. हळद, धना पावडर हे दोन्ही टाकलेले आहे आपण. धने थोडे वाटूनही टाकले, त्याच्यामुळं थोडीशीच धना पावडर टाकलेली आहे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला बेडकी मिरची पावडरसुद्धा टाकायची याच्यात पहा. अगदीच छान रंग येतो. त्याच्यानंतर पहा इथं थोडासा काळा मसाला घालणार आहे, गरम मसाल्यामधला. अगदीच छान मसाला आहे आणि चवीलाही खूप वापरते मी. त्याच्यानंतर थोडासा म्हणतात ना चिकन मसाला, हा सुद्धा टाकणार आहे मी पहा. 1 चमच्याभर चिकन मसालासुद्धा टाकायचा आहे. तो सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा पहा. आणि मसाले तर मी भरपूर टाकले होते, पण भाजी काही एवढी तिखट झाली नाही. आणि खरं सांगू का मैत्रिणी, जरा चमचमीत भाजी असते अगदीच छान लागते. पण मुलं खरंच कमी तिखट असल्यावर खूप आवडीने खातात पहा. आता इथं थोडंसं तिखट मसाले बी टाकलेत. त्याच्यानंतर आपण जे वाटण वाटलं होतं ते सुद्धा टाकून देणार आहे पहा संपूर्ण. अगदी छान पद्धतीने आता ते वाटण टाकून द्यायचं आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे पहा. पहा मैत्रिणो, थोडंसं आपलं मिक्सरचं भांडं फिसळून त्याच्यात थोडंसं पाणी बी टाकलेलं आहे मी पाहू शकता. अशा पद्धतीने आता अगदीच मस्त असं हलवून घ्यायचं आहे पहा. थोडंसं चवीपुरतं इथं मीठही टाकलेलं आहे पाहू शकता तुम्ही. मीठ टाकून घ्यायचं आपल्याला जसं लागन तसं, कारण की अंड्यामध्ये हे जास्तच मीठ असतं, त्याच्यामुळं थोडंसं कमी मापातच टाकायचं. हे बघा मस्तपैकी परतले, वरनं तेलही सुटले अगदी छान पद्धतीने पाहू शकता तुम्ही. मस्त तेल दिसते अगदी मैत्रिणी पहा. आणि आपला मसाला अगदी सुंदर असा शिजला आहे. चला आता इथं हा पूर्ण अंड्याचा किस टाकून देऊया मैत्रिणी.
पहा मैत्रिणींनो, आपला हा आणि त्याच्यानंतर हा कोथिंबीर सुद्धा टाकून द्यायची. भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली तीसुद्धा मी टाकून देणार आहे पहा. आणि आता मस्त आपली ही भाजी हलवून घ्यायची बरं का मैत्रिणींनो. पहा मैत्रिणींनो, ह्यो अंडे का पंडा नक्कीच मला सांगा कसा झालेला आहे. आणि अंडे का पंडा हा अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा. खूप छान लागतो खायला आणि चवेला बी खूप अप्रतिम आणि खूप टेस्टी. अक्षरशः तुम्हाला वाटेल की आपण पावभाजीच खातोय का काय, एवढे भारी लागतं. मग हा अंडे का पंडासुद्धा आपल्याला आज कशाबरोबर खायचा आहे, चला तेही दाखवते कशाबरोबर खायचा आहे. किंवा अंडे का पंडा आज आपल्याला खायचा आहे पावाबरोबर. पहा चला 2 मिनटं झाकण ठेवूया. 2 मिनटांनी पुन्हा पाहूया आपली भाजीचं. बघा अक्षरशः छान असं तेल सुटलेलं आहे. भाजी बी आपली अगदी मस्त अशी अप्रतिम झालेली आहे मैत्रिणी, पाहू शकता. चला एकदा खालवर करूया, मस्तपैकी खालवर करायची भाजी. पहा काय सुंदर भाजी झाली का नाही मैत्रिणी आपली, चवेला अप्रतिम, खायला बी टेस्टी. मैत्रिणी आवडली तर नक्कीच सांगा. चला उद्या भेटूया आपण. बाय.